22 जानेवारीला नाशिकचा दौरा करणार आहेत। नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार असून गोदातीरी आरती करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान काळाराम मंदिरात पूजा राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावी यासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण देखील देणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हटलेत। 22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, पण दिवाळ निघालं तर त्यावर चर्चा करा असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावलाय। कारसेवक नसते तर अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलं नसतं। मी अयोध्येमध्ये शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो, यापुढे देखील अयोध्येला जेव्हा वाटेल तेव्हा जाईन असंही उद्धव ठाकरे म्हटले। त्या क्षणी दिवाळी साजरी करायला हरकत नाही, पण ती दिवाळी साजरी केल्यानंतर देशाचं जे काही दिवाळ काढले यांनी त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे दिवाळी साजरी जरूर करा, कारण राम मंदिर निर्माण होतंय, पण राम मंदिराचं निर्माण केल्यानंतर जे दिवाळ वाजलेले गेल्या 10 वर्षात त्याच्यावरती सुद्धा खुलेआम चर्चा झाली पाहिजे। कारसेवक आता दुर्दैवाने आपल्यामध्ये नाहीयेत, पण सुदैवाने जे आपल्यामध्ये आहेत त्यांचा तो गौरव आहे, कारण त्यांनी जर का ते धाडस केलं नसतं तर आजचं राम मंदिर झालं नसतं। कारण आज ते ज्या काय घुमटावरती झेंडे लावणारे आहेत ते चढू शकले नसते जर हे तेव्हा घुमटावरती बाबरीच्या चढले नसते तर। त्याच्यामुळे झेंडे लावायला अनेक येतात, पण जेव्हा लढण्याची वेळ असते तेव्हा आपण कुठे होतात हा प्रश्न, त्याचं उत्तर कोणाकडे नाही। आज जे तिकडे झेंडे लावतात त्यांच्याकडे। अटल सेतू, नाव अटल सेतू, पण अटलजींचा फोटोच नाही। त्याच्यामुळे राम मंदिराचं निर्माण करताना निदान एवढी कृपा करा की त्या मंदिरात स्वतःची नव्हे तर प्रभू रामचंद्राची मूर्ती लावा। त्यांची जी घराणेशाही आहे त्याच्याबद्दल प्रधानमंत्री बोललेच नाही। ती घराणेशाही चालते का? म्हणजे गद्दार असतील ते लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही त्यांना प्राणप्रिय, तर हा सगळा बोगसपणा आहे। पण घराणेशाहीबद्दल एखाद्या घरंदाज माणसाने बोललं तर बरं। तर आपण पाहिलं उद्धव ठाकरे यांनी खरं तर सत्ताधाऱ्यांवर टीका केलेली आहे आणि